मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 120, 29 एप्रिल. जल. वेदांनी उदंड पाण्याची महती गायलेली आहे. पंचमहाभूतातील एक म्हणून त्याचे श्रेष्ठत्व आहेच. पृथ्वीवरील त्याचा मूल स्रोत पर्जन्य आहे. भगवद्गीतेत भगवंतांनी यज्ञात भवती पर्जन्य म्हणत त्याचे उगम सांगितले. अशा या प्राप्त पाण्याची गुणवत्ता काय, उपयोग काय, गुणधर्म काय, सेवनाने परिणाम काय होतात, असे विस्तृत विवेचन वेदांमध्ये केलेले आहे. म्हणूनच वेदज्ञान हे व्यावहारिक उपयोगितेसाठी आहे. हे मी जे म्हणते ते पुन्हा पुन्हा माझा तोच आग्रह राहील की ते माणसाच्या नित्य उपयोगासाठी आहे. अप्सु अंतर अमृतम अप्सु भेषजम अपाम उत प्रशस्तये देवाहा भवत वाजिनहा. ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील 23व्या ऋचेतील 19, 20, 21 अशा सलग ऋचा पहिल्या 23व्या सुक्तातल्या 19, 20, 21 ह्या ऋचा ज्या आहेत त्या पाण्याच्या संदर्भातल्या आहेत. शुद्ध पाण्याच्या गुणधर्माची विस्तृत चर्चा या 2 ऋचात केलेली आहे. त्यानुसार शुद्ध पाण्यात खूप अमृत साठवलेले आहे असं म्हटलं आहे. अंतरंगी अनेक औषधी गुणधर्म सांगितलेले असतात की आणि प्रचंड प्रशंसा जलाची केलेली आहे. जल देवांना आणि आपोदेवींना वंदन करून स्तुती त्याद्वारे जणू पाण्याचे 8 गुणधर्म सांगितले आहेत. एक की पाणी कशातही मिसळले जाते, म्हणजे सौम्यीकरण हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. दुसरं, पाण्याला सुवास असतो, तहानलेल्याला अवीट माधुर्य लागते, म्हणजे मधुरता व सुवास हे त्याचे गुणधर्म आहेत. तिसरं, औषधी गुणवत्तेमुळे रोग्याला औषधात मिसळून पाणी दिले जाते. चौथं, वेगाने उंचावरून जर पाण्याचा स्रोत सोडला तर ऊर्जा निर्मितीची क्षमता पाणी बाळगून असते. पाचवं, त्यात वाहक गुणवत्ता आहे, उत्तम वाहक हा आहे गुण त्याचा. 6, प्राणवायूसह अनेक संयोगी त्यात निवास करतात. 7, सर्वात महत्त्वाचे की ते अणु प्रक्रिया गुणवत्ता बाळगून आहे पाणी. आणि 8वं, ज्याची माणसाला सदैव गरज असते ते म्हणजे ती उत्तेजक आणि प्रेरक हा श्रेष्ठ गुणधर्म त्याच्यात पाण्यात आढळतो. पुढे एकदा जगाला सुखकारक म्हणून त्याला विश्वम शंभू, अग्नी ज्यात वास करतो असं म्हटलेलं आहे. अशा या पाण्याच्या महती गाण्याचा मोह सुभाषितकारांनासुद्धा आवरला नाही. त्यामुळे एकजण म्हणतात, अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम. म्हणजे पाणी एकच, पण तो पाणी कधी पितो याच्यावर त्याचं गुणधर्म बदलतात. ते कसे बदलतात हे सुभाषितकार सांगतायत की अजीर्ण अपचन झालं तर तुम्ही थोडेच पाणी घ्या, अगदी थोडे. खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना तुम्हाला जेवताना थोडे थोडे पाणी घ्यायचे असते. म्हणजे तसे पाणी पिल्याने अडथळा न येता पचनक्रियेस शक्ती मिळते. म्हणजेच जेवताना पाणी पिणे अमृता समान असं म्हटलेलं आहे. तर भोजनोत्तर पाणी पिल्याने रस पातळ होऊन पचनास अडथळा निर्माण होतो, म्हणून ते विषाप्रमाणे घातक असं म्हटलेलं आहे. पाणी हा सारखा लागणारा पदार्थ, पण त्याचा किती सांगोवांग विचार श्रेष्ठ हे सांगितलेले आहे. वेदांनी तर किती दिव्य गुणधर्म सांगितले हे समजून वेदज्ञान अंमलात आणणे फार गरजेचे आहे. मी इथे थोडासा वानगीदाखल उल्लेख केला. असे अफाट माहिती सामावलेले वेदज्ञान व्यवहारात प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा आग्रह धरणाऱ्या ऋषीमुनींना शतशः वंदन. धन्य चिंतन, धन्य पवित्राचरण.